Okay, a very, very warm welcome. Very good evening, all of you. Conscious manifestation ही जी सिरीज आपण मागील 2 महिन्यापासून सुरू केलेली आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सिरीज सुरू करण्यामागचा उद्देश एकच होता की मॅनिफेस्टेशन प्रोसेसला पूर्ण डीपली समजून घेणे. मॅनिफेस्टेशन म्हणजे निवड 2-4 टेक्निक वापरल्या आणि त्या टेक्निकला फॉलो करणं सुरू करून दिलं. एवढंच नाही आहे. याच्यामध्ये डीप सायकोलॉजी वर्क करते. तुमचे फीलिंग्स, तुमचे इमोशन, तुमची थॉट प्रोसेस, तुमचे बिलीफ, तुमचे परसेप्शन्स, तुम्हाला आलेले आजपर्यंतचे अनुभव, या सगळ्या गोष्टीच्या आधारावर आपली रिॲक्शन्स ठरते. आणि आपल्या रिॲक्शन ह्या व्हॅलिड आहे की नाही हे इतक्या सहजासहजी आपल्याला कळत नाही. का? कारण की ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जो एक फॅक्टर आहे, कोणता? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, ह्या सगळ्या गोष्टी समजत असताना आपला पाथ करेक्ट आहे की रॉंग आहे हे कळणे खूप आवश्यक आहे. जर मॅनिफेस्टेशन प्रोसेसच्या मागे आपले बिलीफ, आपले ट्रस्ट, आपले परसेप्शन्स, आपले अनुभव, इमोशन्स, फिलिंग्स, थॉट प्रोसेस, एनर्जी ही जर रॉंग वेनी चालत आहे, निगेटिव्ह वेनी चालत आहे, तर कधीच आपण पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन करू शकत नाही. आणि एक लूप मध्ये आपण फसतो. लूप म्हणजे काय? एकच एक गोष्ट वारंवार वारंवार आपल्या जीवनामध्ये होत असते. वारंवार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनुभव घेण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या गोष्टीचा आपल्याला राग येतो, जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, त्याच नेमक्या आपल्यासोबत वारंवार वारंवार होते. त्याच त्या गोष्टी. याच्यातून एक लक्षात येते की सध्याची माझी जी स्थिती आहे त्या स्थिती अनुसार माझ्या लाईफ मध्ये या सगळ्या गोष्टी काय होत आहे? अट्रॅक्ट होत आहे. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन मध्ये आपण हेच समजण्याचा प्रयत्न केला की माझ्या मॅनिफेस्टेशन प्रोसेस मधले हर्डल्स काय आहे, ब्लॉकेजेस काय आहेत, इमोशन कसे सेट करायचे, थॉट प्रोसेस कशी करेक्ट करायची, स्टेट ऑफ माइंड कसं बनवायचं, एनर्जी कशी अपलिफ्ट करायची, व्हायब्रेशन कसे चांगले करायचे. आणि आता आपण पार्ट 4 आज पूर्ण करत आहोत. पार्ट 4 होता डिफरंट टेक्निक्स ऑफ मॅनिफेस्टेशन. आपण पार्ट 4 मध्ये डिफरंट टेक्निक्स बद्दल शिकत होतो. आज आपण एक लास्ट आपली आजची टेक्निक त्यावर आपण स्टडी करू. खूप सुंदर ही पद्धत आहे. ही पद्धत 2 प्रकारे वापरल्या जाते. एक क्लिन्झिंग करण्यासाठी आणि एक मॅनिफेस्टेशन करण्यासाठी. दोन्ही ही पद्धत ह्या मेथड मध्ये अवेलेबल आहे. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे ही टेक्निक आपल्या कोर्सचा एक भाग आहे. म्हणजे ही निवड टेक्निकच नाही, ते एक सबशेल स्वतःमध्येच एक इटसेल्फ कोर्स आहे हा. जर याला इन डिटेल घेत गेलो तर हा सुद्धा नाही, हा कोर्सच आहे. पण त्याला आपण एक मॅनिफेस्टेशन टूल्स म्हणून, टेक्निक म्हणून यूज करतो. त्याचं नाव आहे इमोशनल फ्रीडम टेक्निक, EFT, एनर्जी टॅपिंग. कॉन्शियस मॅनिफेस्टेशन ही सिरीज संपल्यानंतर आपण ऍक्च्युली जो कोर्स आहे, जे मला तुमच्या सगळ्यांच्या लाईफ मध्ये जी व्हॅल्यू ऍड करायची आहे, जे नॉलेज मला पास ऑन करायचे, जे विजडम मला द्यायचं आहे, जी हिलिंग ॲबिलिटी डेव्हलप करायची आहे,
जे रेजिस्टन्स आपल्या लाईफ मधले आहे त्याला रिलीज करायचं आहे, स्वतःचं अलाइनमेंट रेडी करायचं आहे. ह्या जे माझ्या मनातील ह्या ज्या आंतरिक भावना होत्या की ह्या प्रकारचं एज्युकेशन, ह्या प्रकारचे कोर्स, ह्या प्रकारचे नॉलेज प्रत्येकापर्यंत पोहोचलं पाहिजे, जे अति आवश्यक आहे. खूप इन डिटेल मध्ये, खूप प्रॅक्टिकल आणि खूप सायंटिफिक सब्जेक्ट्सला न घेता अशा काही गोष्टी त्या जर आपण फॉलो केल्या, त्या जर आपण यूज केल्या, तर आपल्या लाईफमध्ये 100% परिवर्तन येणार म्हणजे येणार. का? कारण की मी याला अशा प्रकारे इंटरलिंक केलेलं आहे की कोणतीच गोष्ट कोणाला सोडून चालणार नाही. हे सगळेचे सगळे मेथड्स एकामेकासोबत गुंतलेले आहे. itself every one technique itself, it's a long and vast course. त्यालाच जर मास्टर करतो म्हटलं तर एक एक आपलं जीवन निघून जाईल. एका सब्जेक्टला, एका कोर्सच्या एका टॉपिकला जरी मास्टर करतो म्हटलं तर होल लाईफ कमी पडते. आणि इतकं वास्ट आहे, इतकं डीप आहे की याचं कोणी म्हणजे थांग पत्ताच लावू शकत नाही की आपण एक्झॅक्टली ही मेथड किंवा ह्या ज्या टेक्निक्स आहे ह्या आपल्या लाईफमध्ये नेमक्या कोण्या लेवलचं ट्रान्सफॉर्मेशन आणून देऊ शकते. का? कारण की कॉन्शियस डेव्हलपमेंट आहे. हे जे टूल्स आहेत बघा, हे तोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत तुमची चेतना डेव्हलप होत नाही. हे एनर्जी लँग्वेज आहे, हे इथर लँग्वेज आहे, ही चैतन्याची भाषा आहे. चैतन्याची भाषा मुरदाळ बनवून जमत नाही. तुम्हाला त्याकरिता ऍक्टिव्हच व्हावं लागेल. हा, त्यानंतर तुमचा या विषयामध्ये कल वाढला किंवा तुम्हाला या विषयामध्येच करिअर करायचं, तर मग हा नंतरचा टॉपिक आहे की तुम्ही त्याच्यातलं कोणताही एका टॉपिकला धरून डीप अनालिसिस करत आहे. माझं आज बोलणं झालं आपल्या एका ग्रुप मेंबर सोबत, आणि बोलता बोलता मी त्या EFT इमोशनल फ्रीडम टेक्निकचं एक छोटस उदाहरण म्हणून त्यांच्यासोबत मी यंग मुली ज्या जस्ट 13, 14, 15 वर्षाच्या आहेत आणि ह्या वयात जेव्हा त्यांना पहिली पाळी येते, पाळी सुरू होते, तिथून ते आपल्या लाईफमध्ये कसले प्रकारचे इमोशन्स क्रिएट करतात, कोणत्या प्रकारच्या भावना निर्माण करतात, त्यांचं माइंडसेट कसं असते, त्यांची थॉट प्रोसेस काय आहे, त्यांच्या सराउंडिंग मध्ये आई, आजी, बहिणी, त्यांच्या मोठ्या आजूबाजूच्या मुली, त्या सगळ्यांना सोसायटीला धरून त्यांच्या माइंडवर कोणत्या प्रकारचा इम्पॅक्ट पडलेला आहे, त्यांना कोणत्या प्रकारचे अनुभव आलेले आहेत, याच्यावर ठरते की ती मुलगी त्या विषयाला कशा प्रकारे बघते. आणि जर त्या विषयाला धरून तिने काही मनामध्ये नकारात्मक भावना निर्माण केल्या, तो काळ तर निघून जाते, म्हणजे ऍक्च्युअल 10 वर्षानंतर तिचा प्रेग्नेन्सी टाइम सुरू होते, तिथे मग प्रॉब्लेम स्टार्ट होते. आणि हे प्रॉब्लेम कोणाला कळत नाही. आज एक साधासा आणि छोटासा मुद्दा, ज्यामध्ये 2 टॉपिक आहे, ऍक्च्युअली 3. एक, स्टार्टिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. सेकंड, क्लोजिंग एंडिंग ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल, मोनोपॉज. आणि तिसरा, इन बिटवीन. ती स्त्री म्हणून जे जीवन जगत आहे, ते जीवन जगताना तिच्या लाईफ मध्ये एव्हरी मंथ कसले कसले प्रकारचे हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स, स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन, फिअर, एन्झायटी, इनसिक्युरिटी, संघर्ष जीवनाचा, ह्या सगळ्या गोष्टी तिच्या ह्या मेन्स्ट्रुअल सायकलवर कशा प्रकारचे परिणाम टाकत आहे.
हा एक साधासा माझा बोलाचा एक छोटासा एक समजून सांगायचा मुद्दा होता. पण माझ्यासोबत म्हणा किंवा पर्सनली जर एखादी लेडीज वर्क करत असताना, हे एज्युकेशन घेत असताना, हे शिकत असताना, ह्या प्रॅक्टिसेसवर, ह्या टेक्निक्सवर वर्क करत असताना, प्रॅक्टिस करत असताना, जर एखादीला असं वाटलं की अरे हो यार, हा तर विषय स्त्रियांसाठी खूप महत्वाचा आहे, आणि जर मी स्त्रियांच्या लाईफमध्ये, मुलींच्या लाईफमध्ये जर मेडिसिन फ्री ट्रीटमेंट जर आणून देऊ शकली तर किती छान होईल. आणि त्याकरिता जर हा माझा जो कोर्स आहे, हा जो मी डिझाईन करतो, याला जर तुम्ही यूज करू शकले, किंवा निव्वळ ईएफटी ला जर यूज करू शकले डीप लेवलवर, स्वतः सेल्फ प्रॅक्टिस करू करू, अनालाइज करू करू, सगळ्या बायांचे, लेडीजचे, मुलींचे प्रॉब्लेमला बघून, शोधून, त्यांच्याशी चर्चा करून, त्या विषयावर अलग अलग प्रकारचे क्वेश्चन्स रेडी करून, ह्या प्रॅक्टिसला तुम्ही पर्सनली डेव्हलप केलं, विचार करा, जे मी सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स प्रत्येकाच्या लाईफमधून रिलीज करण्याचा प्रयत्न करत आहे, तुम्ही ह्या सिस्टमचे मेंबर बनून किंवा पार्ट बनून एक स्वतंत्र, माझ्यासोबत किंवा तुम्ही स्वतः स्वतंत्र एक अनादर सेक्टर, एक अनादर निश, एक अनादर वर्किंग एरिया स्टार्ट करू शकतो, ज्यामध्ये सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स इन वुमन्स लाईफ हे हा टॉपिक निवडून आपण कित्येक मुलींचं, कित्येक बायांची मदत करू शकतो. निव्वळ टॅपिंग केल्यामुळे जर कोणाचं गोळ्या सुटत असतील, कोणी डिप्रेशन मधून बाहेर येत असतील, कोणाला छान झोप लागत असेल, विचार करा, सर्व्हिस टुवर्ड्स ह्युमॅनिटी या ब्रीद वाक्या अंतर्गत आपण किती लोकांची मदत करू शकतो. आता आपापला विषय आहे की तुम्हाला या फील्डमध्ये समोर जायचं नाही जायचं, की निवड स्वतःसाठीच वापरायचं आहे. पण तुम्ही रेडी होऊ शकता लोकांची मदत करण्यासाठी. का? कारण की इकडे मी शिकवण्यासाठी रेडी आहे. जर मला पर्टिक्युलर ह्या विषयावर जर एखादी बॅच मिळाली, आय एम रेडी फॉर वर्क ऑन दॅट टॉपिक. किंवा मी माझ्यासोबत एखाद्या लेडीजला घेऊन तिला काउन्सलर बनवून लेडीजच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम चालू आहे, काय इश्यूज चालू आहे, त्याचा सखोल नॉलेज, त्या सगळं क्वेश्चन आन्सरिंग मी कलेक्ट करू शकतो आणि सोल्युशन देण्यासाठी मी रेडी आहे. म्हणजे बघा किती वास्ट टॉपिक आहे. सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स इन ट्रेडर्स लाईफ. ट्रेडिंग करणारे लोक, जस्ट ट्रेडिंग करा, शिका आणि पैसे कमवा ह्या वाक्याखाली आपण जॉईन करतो, पण ऍक्च्युअल मध्ये उतरल्यानंतर लक्षात येते की हे अनप्रेडिक्टेबल सेक्टर आहे. इथे जो नियमाने वागेल, ज्याच्याकडे एज्युकेशन आहे, ज्याच्याकडे विजडम आहे, पेशन्स आहे, तोच व्यक्ती समोर जाऊ शकते. नाहीतर मॅक्सिमम लोक सुरुवातीला लॉसच करतात, आणि लॉस झालाच पाहिजे. तो नियम आहे, तो नियमाचा भाग आहे, तो लॉस होईलच. पण लॉस होऊन जे लोक बसून गेले, त्यांनी काय करावं? ज्यांनी हार मानली, जे लोक डिप्रेशन मध्ये गेले, स्ट्रेस मध्ये गेले, अति टेन्शन घेऊन ज्यांना अटॅक आला, ज्यांचं शुगर हाईप झालं, ज्यांना ब्रेन पॅरालिसिस किंवा ब्रेन अटॅक झाला, शरीरामध्ये काहीतरी विघा निर्माण झाला, कशामुळे? फक्त ट्रेडिंगचं टेन्शन सहन न करू शकल्यामुळे. आता विचार करा, त्यांच्या लाईफमध्ये निर्माण होणारे जेवढे प्रॉब्लेम्स आहे, सायकोसोमॅटिक आहे, ते रिअल नाही आहे, ते टेन्शन किंवा प्रेशरमुळे क्रिएट झाले. जर मी या प्रकारचे जे लोक आहेत, जे ट्रेडिंग मध्ये वर्क करत आहे,
यांच्या लाईफमध्ये जर मी व्हॅल्यू ऍड करू शकलो तर ह्याच कोर्सच्या द्वारे त्यांचे सायकोसोमॅटिक डिसऑर्डर जर रिलीज करू शकलो आणि त्यांना एक पाथ दाखवू शकलो मॅनिफेस्टेशन करण्याचा, किती स्ट्रॉंगली ते जीवनातले हर्डल्स रिलीज करून हळूहळू हळूहळू त्यांच्या मार्गात समोर जातील. किती मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. असं किती मोठे सेक्टर्स आहेत अलग 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 प्रकारचे, ज्यामध्ये आपण सोबत मिळून वर्क करू शकतो. पहिले तर आपल्याला स्वतःच्या लाईफमध्ये चेंजेस आणायचे आहे. हा तर पहिला मुद्दा. आणि म्हणूनच मी हे पाचही कंटेंट एनर्जी लेवलवर, जे आपल्या शरीरातले एनर्जी चॅनल्स आहेत, जे ब्लॉकेजेस हर्डल्स आहेत, त्याला रिमूव्ह करण्यासाठी, रिलीज करण्यासाठी 7 चक्रा क्लिन्झिंग आणि 7 चक्रा हिलिंग हा पहिला पार्ट. सरळ सरळ म्हणण्यात 7 चक्रा अलाइनमेंट, इमोशनल फ्रीडम टेक्निकद्वारे इमोशनल अलाइनमेंट, रेकी एनर्जीद्वारे कॉस्मिक एनर्जीचं अलाइनमेंट करणे, एंजेल्सद्वारे डिवाइनचा सपोर्ट घेणे आणि अलाइनमेंट विथ ट्रू सेल्फ, स्वतःसोबत, स्वतःचं जे ओन आत्मतत्व आहे, ओन कॉन्शियसनेस आहे, सुप्रीम कॉन्शियसनेस आहे, त्या सुप्रीम कॉन्शियसनेस सोबत आपण एकरूप होणे. आणि या सगळ्याला एकत्रीकरण करून आपण एक मॅनिफेस्टेशन प्रोसेस डेव्हलप करत आहोत. त्याला आपण नाव कोणतेही देऊ शकतो. मनी वाल्यांसाठी मनी मॅनिफेस्टेशन आहे, रिलेशन वाल्यांसाठी रिलेशन आहे, हेल्थ वाल्यांसाठी हेल्थ मॅनिफेस्ट करणं आहे, किंवा आता जसे मी छोटे छोटे टॉपिक सांगितले, अशा प्रकारचं कोण्याही सेक्टरमध्ये आपण ह्या 5 टेक्निक्सला, या 5 स्टेप प्रोसेसला आपण अप्लाय करू शकतो. 5 स्टेप प्रोसेस नाही, 3 स्टेप प्रोसेस आहे. 5 टेक्निक्स अलग अलग ह्या 5 पद्धतीद्वारे आपण आपल्या लाईफमध्ये चेंजेस घेऊन येऊ शकतो. आणि ह्याच सगळ्या गोष्टींना एकत्र करून मी हा कोर्स डिझाईन केलेला आहे, ज्याच्यामध्ये ह्या सगळ्या टेक्निक्स मी शिकवत आहे. जवळपास आपण 7 चक्रावर डिटेल अभ्यास केला, टॅपिंगची सुरुवात पण करून दिली. अजून टॅपिंगचा एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस आपण नाही शिकलो, पण सुरुवात केली. पण मला असं काहीतरी डेली 7 चक्रासोबत काहीतरी शिकवा असं न करता, त्याला कोर्स वाईज पद्धतशीरपणे सेशन्स घेऊन, वेबिनार्स अटेंड करून हे विजडम, हे नॉलेज पास ऑन करायचं आहे, जेणेकरून सगळ्या नवीन येणाऱ्या लोकांना सुद्धा याची नॉलेज मिळणार आणि जुन्या लोकांचं रिव्हिजन होईल. प्लस रेकी आणि एंजल सारखं डिव्हाइन टॉपिक तुमच्या लक्षात येईल आणि याच्याद्वारे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती मोठा परिवर्तन आणू शकता. कारण की एंड ऑफ द डे इट्स ऑल एनर्जी. सगळं काही काय आहे, ऊर्जा. जितकं मोठं स्वप्न तितकी मोठी ऊर्जा, तितकं क्लिअर विजडम. तुमचं विजडम जेवढं क्लिअर राहील आणि तुमची एनर्जी जितकी हाय असेल, तितकं तुमचं स्ट्रॉंग मॅनिफेस्टेशन होते. या सगळ्यांच्या मागे आपल्याला एनर्जीचा क्रिएशन किंवा मॅटरचा फॉर्म्युला काय लक्षात आलेला, E इज इक्वल टू MC स्क्वेअर जो सांगितला आहे, त्याच्यामध्ये काय म्हटलं जात आहे की कोणत्याही वस्तूचं, मटेरियल, एक मॅटरचं विघटन करता करता, त्याला तोडता 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 सूक्ष्म भागामध्ये काय शिल्लक राहते, ऍटम. आणि ऍटमला जेव्हा तोडल्या जाते तर त्याच्यामधून जो ऊर्जेचं प्रगटीकरण होते ते इतक्या मोठ्या अमाऊंट मध्ये होते, त्याला आपण आण्विक ऊर्जा म्हणतो. म्हणजे जी गोष्ट डोळ्यांनी दिसत पण नाही, त्याच्या आतमध्ये प्रचंड ऊर्जा शक्ती आहे. पण ह्याच सिद्धांताला जेव्हा रिव्हर्स केल्या गेलं, तर हे लक्षात आलं, ही प्रचंड ऊर्जा शक्ती ऍटमिक लेवलवर एकत्रित होऊन हळूहळू हळूहळू हळू मॅटरचं रूप घेते. आता ही ऊर्जा जितकी जास्त स्ट्रॉंग, तितका मॅटर स्ट्रॉंग. म्हणजे जी गोष्ट प्रत्यक्षात अस्तित्वामध्ये घडत आहे, ती घडण्यामागे ऊर्जा काम करते आणि त्याच्या समाप्तीमध्ये, ते नष्ट होण्यामध्ये सुद्धा ऊर्जाच कार्य करते. आणि आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये काहीतरी बनवायचं असेल, हे वास्तू,
न्यूमरोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी, हे जितके काही प्रकार आहेत, त्याच्यामध्ये नकारात्मक ह्या किंवा सराउंडिंग एनर्जी, भूतप्रेत बाधा, नजर दोष, बंधन, जे काही टॉपिक्स आपल्या आजूबाजूला अवेलेबल आहेत, त्या सगळ्या एनर्जीच्या इन्फ्लुएन्समुळे माझं लाईफ मागं आहे असं आपल्याला वाटते. कोणतंही एखादं कारण असू शकते, नशीब असू शकते. या सगळ्यांना जर काउंटर करत आपल्याला याचा समोर जायचं आहे, जेणेकरून हे कोणतेच टॉपिक माझ्या लाईफमध्ये इम्पॅक्ट करू शकणार नाही, आणि जर करायचंच असेल तर ते अशा प्रकारे माझ्या जवळ येतील की त्याच्यामुळे पॉझिटिव्हिटीच निर्माण होईल आणि माझं लाईफ आणखी 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 अपग्रेड होत जाईल. ह्या विषयाला धरून जर आपण आजच ह्या सगळ्या टेक्निक स्वीकार करणं सुरू करून दिलं आणि क्लिन्झिंग, एनहान्सिंग आणि मॅनिफेस्टेशन या 3 स्टेप प्रोसेसच्या द्वारे जर 3 स्टेप प्रोसेस आहे. सगळ्यात पहिले तर क्लिन्झिंग करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर एनर्जीला एनहान्स करणे आणि एनहान्स झाल्यानंतर त्या एनर्जीला दिशा दाखवणे. दिशा दाखवण्याचं काम करते मॅनिफेस्टेशन प्रोसेस. या 3 स्टेप प्रोसेसच्या द्वारे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला हवं ते प्राप्त करू. हवं ते म्हणजे काही पण नाही, एक थॉटफुल प्रोसेस, एक लीगल एक्सेप्टेबल प्रोसेस. भलेही तो विजन तुमचा खूप मोठा असू शकते, पण आउट ऑफ द बॉक्स नसला पाहिजे, आउट ऑफ द वर्ल्ड नसला पाहिजे, काहीही नाही. एक स्टेप बाय स्टेप प्रोसेस. त्या जर्नीमध्ये तुम्ही सगळं प्राप्त करू शकता. असं नाही का तुम्ही प्राप्त करू शकत नाही, सगळं प्राप्त करू शकता जे अचीव होण्यासारखं आहे. पण ते होण्यामागे असं नाही होऊ शकत की तुम्ही म्हणजे आज प्रोसेस फॉलो केली आणि उद्याच तुम्हाला मिळणं सुरू झाले. तुम्ही म्हणताय की सर मी तर तुमचं सगळं केलं, 1 महिना 3 महिना कोर्स झाला आणि मला का बरं मिळालं नाही. ही लॉंग जर्नी आहे. तुम्हाला स्टेप बाय स्टेप 5-10 वर्षाचा एक आराखडा बनवावा लागते. त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करता आणि मग हळूहळू बघता की एक्झॅक्टली तुम्ही तुमच्या टार्गेट्सनुसार तुमच्या लाईफमध्ये चेंजेस येत आहेत. आणि चेंजेस आणण्याचं काम तुमचं स्वतःचं विल पॉवरच करते, पण त्याला गती कोण देते. एंजेल्स, रेकी, चक्रा क्लिन्झिंग, इमोशनल क्लिन्झिंग. हे क्लिन्झिंग प्रोसेस त्याला स्पीडअप करते आणि हे स्पीडअप करण्यासाठीच ह्या टेक्निक्स आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर कॉन्शियस मॅनिफेस्टेशन पार्ट 4, डिफरंट टेक्निक्स ऑफ मॅनिफेस्टेशन मध्ये आपला आजचा शेवटचा टॉपिक EFT, इमोशनल फ्रीडम टेक्निक. Emotional freedom technique is a combination of tapping on acupressure points with targeted affirmation to release subconscious resistance, fear, or limiting belief that block desire. EFT काय करते? हे कॉम्बिनेशन आहे टॅपिंगचं, टॅपिंग मेथड. कशावर? शरीरातले काही स्पेसिफिक ॲक्युप्रेशर पॉइंट्सवर विथ टार्गेटेड अफर्मेशन. त्याच्यासोबत आपण टार्गेटेड म्हणजे उद्देश युक्त आपण काही असे वाक्य यूज करतो ज्याला आपण अफर्मेशन म्हणतो. कशासाठी? तर रिलीज करण्यासाठी माझ्या सबकॉन्शियस मध्ये, डीप मध्ये, अंदर डीप कोर ऑफ माय माइंड जे मी रेजिस्टन्स क्रिएट करून ठेवले, हिडन आहे ते मला सुद्धा माहित नाही माझ्या आतमध्ये मी काय काय ब्लॉकेजेस क्रिएट करून ठेवले. हे रेजिस्टन्स जे फिअरच्या स्वरूपात असू शकतात किंवा एखाद्या लिमिटिंग बिलीफ, त्याला लिमिटिंग बिलीफ जे ब्लॉक करत आहे माझे डिझायर, म्हणजे मला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी, ती मिळण्यामध्ये हे जे बाधक ठरत आहे, माझे विचार असो, माझे इमोशन्स असो किंवा माझे काही बिलीफ असो, जे माझ्या डिझायरला ब्लॉक करत आहे, त्याला टॅपिंग आणि अफर्मेशन ह्या दोघांच्या कॉम्बिनेशनद्वारे ॲक्युप्रेशर पॉइंटवर यूज करून, टॅप करून त्याला आपण रिलीज करतो.
त्याला म्हटले जाते इमोशनल फ्रीडम टेक्निक. By lowering the emotional intensity of negative thoughts, it's shift energy from scarcity to abundance, allowing faster, more aligned manifestation of goals like money or relationship. By lowering the emotional intensity, जे माझे इमोशन्स आहेत ते इमोशनची इंटेन्सिटी काय आहे त्याचं आपण जर त्याला मेजर केलं, समजा मला राग आला, भयंकर राग आला, तर जर मी तुम्हाला विचारलं की राग आला तर 1 ते 10 मध्ये तुमच्या रागाची इंटेन्सिटी काय होती, तुम्ही म्हणणार इतका राग आला, इतका राग आला, 1 ते 10 मध्ये 7 नंबर, एवढा तर राग आला. 8, 9, 10 यासाठी नाही की मी त्या रागामध्ये पागल नाही झालो, घरातले भांडे नाही फेकले, मारून नाही टाकलं, चाकू नाही काढला, स्वतःची हाताची नस नाही कापली किंवा दुसऱ्याला नाही मारून दिलं, इतका इंटेन्स राग नव्हता, पण 7 लेवलवर राग होता. ओके, रक्त झालं होतं गरम, 7 लेवल पर्यंत मी पोहोचलो होतो. म्हणजे इमोशनची इंटेन्सिटी ह्या हायर इंटेन्सिटीला काय करते, लोअर करते. हे इमोशनल इंटेन्सिटी कशाबद्दल होती, नकारात्मक भावना किंवा नकारात्मक विचार किंवा नकारात्मक घटनांबद्दल निर्माण झालेली इंटेन्सिटी. हे इमोशनल इंटेन्सिटीला काय करते, लोअरिंग करायचं, म्हणजे त्याला कमी करण्याचं काम करते. आणि दुसरं काय काम करते, इट्स शिफ्ट एनर्जी फ्रॉम स्कार्सिटी टू अबंडंट. आणि तुमच्या एक तर त्या इमोशनल त्या थॉट प्रोसेसच्या पॅटर्नला काय केलं, त्यांनी कमी केलं. आणि त्याच्या सोबत सोबत सायमल्टेनियसली जी एनर्जी तुमची, जी क्रोधाची ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये निर्माण झाली होती, त्या एनर्जीला काय केलं, शिफ्ट एनर्जी फ्रॉम स्कार्सिटी टू अबंडन्स. स्कार्सिटी समजून घ्या, उदाहरणार्थ एक गरिबी, एक भिकारीपणाची भावना, एक गरिबीची भावना. लॅकनेस, सदैव कमतरतेची भावना. त्याच्यामधून अबंडन्सच्या भावनेमध्ये पूर्णत्व, पूर्णता, ऐश्वर्य, संपन्नतेची भावना. म्हणजे ऊर्जेला एका लोअर स्टेट मधून हायर स्टेट मध्ये शिफ्ट केलं. अलाविंग फास्टर, मोर अलाइन मॅनिफेस्टेशन. आणि आपल्या माइंडला रेडी करते, अलाउ करण्यासाठी, परमिशन देते, मान्य करण्यासाठी की माझं थॉट, माझी इमोशन्स, माझी बॉडी, माझी बिलीफ, माझे परसेप्शन्स, हे सगळं काही अलाइन होत आहे. कशासोबत, मॅनिफेस्टेशन सोबत. जे मला मॅनिफेस्ट करायचं आहे त्याच्यासोबत इच अँड एव्हरी पार्ट, ऑर्गन्स अँड स्टेट ऑफ माय माइंड, इमोशन्स अँड एनर्जीज अलाइन विथ मॅनिफेस्टेशन प्रोसेस. मॅनिफेस्टेशन ऑफ गोल. आता कसलं मॅनिफेस्टेशन, कसलंही राहू शकते. पैशाचं, मनी, नातेसंबंध, रिलेशनशिप, कोणाचं स्पिरिच्युअलिटी राहू शकते, कोणाच्या लाईफमध्ये जॉब किंवा बिझनेस राहू शकते, प्रमोशन, इन्क्रीमेंट राहू शकते, नवीन घर, नवीन गाडी राहू शकते, अपग्रेडेशन राहू शकते, बिझनेस एक्सपान्शन राहू शकते, हेल्थ राहू शकते. तुमचं मॅनिफेस्टेशन कोणत्याही क्षेत्रात राहू शकते. तुमच्या मॅनिफेस्टेशन प्रोसेसला फास्ट करण्यासाठी तुमच्या माइंडला काय करते, ते रेडी करते आणि अलाउ करते. तुमच्या एनर्जीला एका लोअर स्टेट मधून हायर स्टेट मध्ये शिफ्ट करते, जसं स्कार्सिटी टू अबंडन्स. आणि तुमच्या आतमध्ये जे नकारात्मक भावना निर्माण झालेल्या आहेत, निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह इमोशन्स जे निर्माण झाले, त्याच्या इंटेन्सिटीला काय करते, लो करते. तर आता आपण समजू की हे EFT हे तर निगेटिव्हिटी क्लिन्झिंग साठी झाली, पण असं नाही आहे. हे सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग आहे. शरीराकडे स्वतःच काही विशेष गुणधर्म आहे, जे निगेटिव्हिटीला रिलीज करणे आणि पॉझिटिव्हिटीला एनहान्स करणे, हे गुण आपल्या शरीरामध्ये, आपल्या सेल्युलर लेवलवर, मेमरी लेवलवर ऑलरेडी आहे. कारण की डीप कोअर, एव्हरी सेल्स डिझर्व पॉझिटिव्हिटी. आणि त्याला माहित आहे, जर पॉझिटिव्ह भाग कुठे आहे त्याला कसं इन्क्रीज करायचं आणि नकारात्मक भागाला कसं रिलीज करायचं.
त्यामुळे ईएफटी टेक्निक हे निगेटिव्ह गोष्टीला रिलीज करते आणि पॉझिटिव्ह गोष्टीला एनहान्स करते. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे, मॅनिफेस्टेशन टेक्निक मध्ये ईएफटी का बरं कामाची आहे? का? कारण की मॅनिफेस्टेशन प्रोसेस मध्ये जे काही हर्डल्स, ऑब्स्टॅकल्स, काही ब्लॉकेजेस जे आपण क्रिएट करून ठेवतो त्याला हे रिलीज करण्याचं काम करते. आणि दुसरं, एकदा का ते रिलीज झाले तर तुम्ही ज्या पॉझिटिव्ह गोष्टींसाठी टॅपिंग करणार त्याची इंटेन्सिटी वाढवून देते. बघा, अगोदर काय म्हटलं आपण, निगेटिव्ह इमोशन्स किंवा थॉटची इंटेन्सिटी काय करते, लो करते. पण पॉझिटिव्ह टॅपिंग मध्ये हे त्याच इमोशन्स, त्याच थॉटला, त्याच्या इंटेन्सिटीला वाढवून देते. का? कारण की तुमचे जे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आहे ना, हे थेट तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये उतरून आता त्याची प्रोग्रामिंग करत आहे. तर आता आपण बघू की स्टेप फॉर ईएफटी मॅनिफेस्टेशन. सगळ्यात पहिला विषय असते डिफाईन द गोल. हे आपण ईएफटी क्लासमध्ये पूर्ण क्लिअर घेणार आहे. डिफाईन द गोल. गोल म्हणजे जेही काही, उदाहरणार्थ माझ्याकडे पैशाची कमतरता आहे, मला मनी अर्निंग करायचं आहे, हा माझा गोल आहे. आय वॉन्ट टू अर्न बिग अमाऊंट ऑफ मनी. पण बिग अमाऊंट ऑफ मनी माझ्या लाईफमध्ये येत नाही, पैसा कमी आणि प्रॉब्लेम जास्त येत आहे. आयडेंटिफाय रेजिस्टन्स. आता आपल्याला काय करायचं आहे, बिग अमाऊंट ऑफ मनी रिसीव्ह करण्यामध्ये कोणते हर्डल्स आणि ऑब्स्टॅकल्स येत आहेत त्याला आयडेंटिफाय करणे. नंतर रेट इंटेन्सिटी. हे आयडेंटिफाय केल्यानंतर याची तीव्रता किती आहे ते चेक करणे. त्यानंतर त्या विषयाला धरून टॅपिंग सुरू करणे आणि त्याला रिलीज करणे. आणि एकदा का रिलीजची कमांड पूर्ण झाली की टॅप फॉर पॉझिटिव्हिटी. जसं आपण एक मे बी आज किंवा उद्या हा टॉपिक येईल, आपण आज संध्याकाळच्या विषयामध्ये जेव्हा आपण मनी मॅनिफेस्टेशन करत आहे त्याच्यामध्ये बघा, ईएफटी प्रोसेसमध्ये आपण काय म्हणतो की माझ्या जीवनामध्ये जे काही रेजिस्टन्स येत आहे पैशाला रिसीव्ह करण्यामध्ये, त्याला उपभोग करण्यामध्ये, मी त्याला रिलीज करत आहे. रिलीज करत आहे, रिलीज 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 आपण म्हणतो. आणि एक टॅपिंग मध्ये शेवटचं टॅपिंग राऊंड असा आहे त्याच्यामध्ये म्हणतो आय डिझर्व, आय डिझर्व टू अबंडंट, आय डिझर्व मनी इन माय लाईफ. आता काय केलं आपण, कमांड दिली, आय डिझर्व, आय एम रेडी फॉर एक्सेप्टिंग बिग अमाऊंट ऑफ मनी. हे पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपण काय केले, टॅपिंगच्या द्वारे आपल्या सबकॉन्शियस मध्ये उतरवले. ह्या निगेटिव्हिटीला रिलीज करून जेव्हा आपण म्हणतो आय एम कॉन्फिडंट, जसं मी आजच केलं, हे टॅपिंग मी आजच केली. कशी केली, एंजेल्सचं मी थोडस काहीतरी स्विचवर्ड्सची प्रॅक्टिस करत होतो, एंजेलिक स्विचवर्ड्सची. आणि अचानक माझ्या मनामध्ये असा भाव आला की अरे, काही माझ्याने चूक तर नाही होत आहे, माझ्याच्याने काही बिघडलं तर नाही, माझ्यामुळे काही प्रॉब्लेम तर क्रिएट नाही होत आहे, मी प्रोसेस बरोबर करत तर नाही आहे. स्वतःच्याच मनामध्ये असे विचार आले. तुरंत मी काय केलं, त्याच विषयाला धरून टॅपिंग सुरू करून दिली की एंजेलिक एनर्जीला रिसीव्ह करण्यामध्ये जे काही रेजिस्टन्स मी क्रिएट करत आहे, ते क्रिएट केलेले आहे त्याला मी रिलीज करत आहे. जे काही नकारात्मकता, नकारात्मक विचार जे काही क्रिएट करत आहे त्याला मी काय रिलीज करत आहे. आणि त्याच्यासोबत काय म्हटलं, आय एम रेडी फॉर रिसीव्ह दिस डिवाइन एंजेलिक लाईट. आय एम ओपन फॉर रिसिव्हिंग द ब्लेसिंग्स फ्रॉम एंजल्स. I am ready to change my life. I am very confident. I am with this angelic light. I expand my wisdom with this angelic light, the blessings of angels. I am more confident with blessings of Archangel Ariel. I am abundant and prosperous. Money comes in my life very easily with
ब्लेसिंग्स ऑफ आर्कएंजल युरियल, आय डेव्हलप माय विजडम अँड माय नॉलेज. अशा प्रकारचं मी स्वतःला टॅप करत होतो आणि बोलत होतो. 10 मिनिट होता होता मला असं फील झालं की माझ्या पायापासून माझ्या पूर्ण बॉडी अशी थरथर 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 अशी व्हायब्रेट करून राहिली. मी स्वतःला बघितलं की व्हायब्रेशन कसले आहे, म्हणजे मला असं वाटलं काही झालं का एकदम, पण नाही, मला फील झालं की टॅपिंगच एवढी इंटेन्स होऊन राहिली. मग माझ्या लक्षात आलं की वर जरी मी एंजेल्स एंजेल्स बोलत असलो तरी डीप माझ्या सेल्युलर लेवलवर त्याच्या आतमध्ये विरोध होता. आणि जसं टॅपिंग सुरू केलं एकदम पूर्ण एक एक सेल्स थरथरायला लागले. आणखी 5 मिनिटानंतर पूर्ण कानात, नाकात, डोळ्यात, डोक्यात पूर्ण गरम 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 वाफ निघायला लागलं, म्हणजे गरम फील व्हायला लागलं, काहीतरी रिलीज होत आहे. म्हणजे जी गोष्ट वरून वरून इतकी सहज वाटत आहे, डीप मध्ये त्याच्या आतमध्ये सुद्धा रेजिस्टन्स होताच आहेच. अशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्टीला त्या पॉझिटिव्हिटीची आणखी पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी, इंटेन्सिटी वाढवण्यासाठी ह्या इमोशनल टेक्निकचा यूज करतो. तर अशा प्रकारे EFT टेक्निक आपल्याला यूज करायची आहे. आणि सगळ्यात चांगली न्यूज गोष्ट हे आहे की हीच टेक्निक आपल्या कोर्सचा भाग आहे, ज्यामध्ये आपण जे आपले निगेटिव्ह थॉट्स आणि निगेटिव्ह इमोशन्स आहेत, ॲज अ रेजिस्टन्स म्हणून माझ्या लाईफमध्ये काम करत आहे, त्याच्याबद्दल बाहेर पडण्यासाठी आपण ह्या टेक्निकचा वापर करू. आय होप सगळ्यांना इमोशनल फ्रीडम टेक्निक काय आहे आणि कशी काम करते या विषयावर एक माहिती तुम्हाला मिळाली असेल. आणि ह्या इमोशनल फ्रीडम टेक्निकच्या द्वारे आपण किती सुंदर काउन्सिलिंग करू शकतो, किती इझिली आपण लोकांच्या जीवनामधले प्रॉब्लेम्स रिलीज करू शकतो. जर प्रॉपर वेनी आपण वर्क करणं सुरू केलं, ऍज अ टीम अप वर्क करणं सुरू केलं, तर आपण मॅक्सिमम लोकांच्या जीवनामध्ये एक चांगली व्हॅल्यू, चांगली सर्व्हिस ऍड करू शकतो. आणि त्याकरिता ही इमोशनल फ्रीडम टेक्निक खरंच एक खूप सुंदर एक शस्त्र म्हणून आपण म्हणून यूज करू शकतो, ज्यामध्ये आपण कित्येक लोकांच्या लाईफमध्ये हॅपीनेस आणि पेन फ्री लाईफ त्यांना देण्यासाठी सहायता करू शकतो. आय होप सर्वांना हा सेशन आवडला असेल. आज पार्ट 4 आपण पूर्ण केलं. पुढील 3 दिवसामध्ये आपण पार्ट 5 टूल्स, सपोर्टिव्ह टूल्स फॉर मॅनिफेस्टेशन या विषयावर बोलू. काही याच्यामध्ये काही लेक्चर देण्यासारखं नाही आहे, फक्त काही टूल्स आहेत, काही टॉपिक्स आहेत ज्याला आपण मॅनिफेस्टेशन प्रोसेसमध्ये कशा प्रकारे यूज करू शकतो, त्याला आणखी चांगला बेटर रिझल्ट आणण्यासाठी त्याबद्दल थोडस इन ब्रीफ चर्चा करून घेऊ आणि त्याला आपण समजून घेऊ. त्यानंतर मे बी 2-4 दिवसाचा आपण एक छोटासा ब्रेक घेऊ. ब्रेक म्हणजे क्लासेस चालू राहतील, टॉपिकवर थोडंसं थांबू आणि त्यानंतर आपल्या कोर्सची सुरुवात करू. मी अगोदरच सांगितलं कोर्स पेएबल आहे. ज्यांना ही रेकी आणि एंजेल्स समजून घ्यायचं आहे, EFT आणि 7 चक्रात मी तसंही फ्री सारखंच ठेवणार आहे. लोएस्ट प्राइस मध्ये त्या गोष्टी चालत राहतील, पण ऍज अ कंबाईंड कोर्स म्हणून त्याची एक काहीतरी व्हॅल्यू आहे. जे लोक ही व्हॅल्यू पेड करण्यास रेडी असतील त्यांना मी कोर्स कंटिन्यू करेल. जे रेडी नसतीलही त्यांच्यासाठी मॉर्निंग मेडिटेशन जे आहे ते रेग्युलर जसं आहे तसं सुरू राहील. ज्यांना ह्या कोर्सचा लाभ घ्यायचा आहे ते जरूर ह्या कोर्समध्ये एनरोल करा. जवळपास 6 महिन्याचा ड्युरेशन राहील, 3 महिन्याची लर्निंग आणि 6 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस. या सगळ्या टेक्निक प्रॅक्टिस बेस आहे. जितकी स्ट्रॉंग प्रॅक्टिस राहील तितकी याचे रिझल्ट खूप सुंदर आहे. आणि आपला उद्देश ह्या टेक्निक्सला धरून चालणे नाही, याच्या नंतरचे जे ऍडव्हान्स टेक्निक्स आहे त्याच्यावर उतरणे आहे. त्याच्यासाठी हा बेस आहे. आणि ऍडव्हान्स टेक्निक्स
याच्याही पेक्षा कितीतरी पट फास्ट काम करतात. ओके, आय होप सगळ्यांना आजचा टॉपिक आणि आपला कोर्स याच्याबद्दल पूर्ण माहिती भेटली असेल. तर आपण आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करू. सर्वांनी ताठ सरळ आणि रिलॅक्स बसा. तुम्ही तुमचे एनर्जी वाईज आपण ज्याला चार्ज करत आहे त्या करन्सी, त्या नोट्सला तुम्ही आपल्या जवळ ठेवू शकता. तुमच्या घरातील लक्ष्मी कॉइन, सिल्वर कॉइन, श्रीयंत्र, पिरॅमिड किंवा क्रिस्टल्स, ज्यालाही तुम्ही ऍज अ मनी एनर्जीसाठी ऍज अ सिंबलिक म्हणून यूज करू शकता, त्या सगळ्या गोष्टींना तुम्ही तुमच्या हातामध्ये ठेवा. ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांनी स्क्रीनवर जो सिंबल राहील श्रीयंत्राचा त्याच्याकडे तुम्ही एकटक बघू शकता. टॅपिंग करणे आहे. टॅपिंगचे नियम सिंपल आहे. तुम्हाला एक विषय, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुमचा जो एक सध्या महत्वाचा एक नकारात्मक विषय जो तुम्हाला त्रास देत आहे त्याला आयडेंटिफाय करणे आहे आणि जिथे XYZ हा शब्द येतो त्या ठिकाणी ते वाक्य बोलणे आहे. जसं उदाहरणार्थ मी म्हणतो की मला 10 लाख रुपये महिना कमवायचा आहे पण मी तो कमवू शकत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे आणि मी हे कमवू शकत नाही, 10 लाख रुपये महिना मी कमवू शकत नाही ही गरज मी सोडू शकत नाहीये, हा माझा प्रॉब्लेम आहे. अशा प्रकारे त्या टॉपिकला XYZ च्या जागेवर अप्लाय करणे आहे. त्याच्यानंतर जे नेक्स्ट टॅपिंग आहे त्या टॅपिंग मध्ये आपण पर्टिक्युलर त्या एनर्जीला रिलीज करू. ओके, आय होप सगळेजण रेडी आहेत. आपण आपल्या मेडिटेशनला सुरुवात करू. चला तर सुरू करूया मनी रेव्हरन्स प्रोसेसला. मनी रेव्हरन्स म्हणजे धन उपासना, धनाची उपासना. उपासना म्हणजे उप आसन. उप म्हणजे दुसरा, आसन म्हणजे जवळ बसणे, थोडा वेळ जवळ बसणे. आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये 24 तासामधून आपण थोडा वेळ काढूया ह्या धनासाठी आणि ह्या मनी फ्रिक्वेन्सीच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करू. थोडा वेळ ह्या धनासोबत गोष्टी करू, याच्याशी आपले सुखदुःख शेअर करू आणि ह्या धनाला, ह्या मनी फ्रिक्वेन्सीला आपल्या जीवनामध्ये आपण आमंत्रित करूया. चला तर सुरू करू मनी रेव्हरन्स प्रोसेसला. ताठ सरळ बसा, लांब खोल श्वास घ्या, मांडी सैल सोडा, दोन्ही तळहात आपल्या मांडीवर ठेवा. महामुद्रेच्या पोझिशन मध्ये पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर द्या. श्वास तुम्ही कसे घेत आहात ते बघा. तुम्हाला एक सिंबल दिलेला आहे, त्या सिंबलला आपल्या हातामध्ये घ्या आणि त्याकडे एक टक बघा. जसं आपण त्राटक करतो त्यानुसार त्या सिंबलकडे एक टक बघा. लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा, लांब खोल श्वास घ्या, श्वास सोडा. 10 श्वास घ्या, 9 श्वास घ्या, 8 श्वास घ्या, 7 श्वास घ्या, 6 श्वास घ्या, 5 श्वास घ्या, 4 श्वास घ्या, 3 श्वास घ्या,
2 श्वास घ्या. 1 आणि माझ्यासोबत बोला आणि ह्या कार्ड कडे बघा. ह्या कार्ड कडे बघत बघत माझ्या मागे मागे बोला. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. आय थँक यू फॉर क्रिएटिंग abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. आता हे सिंबल आपल्या डाव्या हातामध्ये घ्या आणि त्यावर उजवा हात प्लेस करा आणि म्हणा, आय इन्व्हाइट डिवाइन गॉडेस लक्ष्मी. आय इन्व्होक युअर डिवाइन abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. I invite divine goddess Lakshmi. I invoke your divine abundance and prosperous energy. O divine Lakshmi, bless me with abundance and prosperity, opportunities, growth in finance and happiness. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या. मंत्रावर पूर्ण लक्ष द्या आणि त्याच्या मागे मागे तुम्ही स्टँड करा. फील करा ह्या मंत्राच्या फ्रिक्वेन्सीला. फील करा ह्या मनी व्हायब्रेशनला. फील करा डिवाइन लक्ष्मीच्या प्रेझेन्सला, लक्ष्मीच्या ब्लेसिंग्सला. फील करा, फील करा. ह्या मनी व्हायब्रेशन सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. ह्या मनी व्हायब्रेशनच्या सोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. श्री 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 श्री
श्रीं वृद्धिं 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 श्रीं वृद्धिं
श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं ह्रीं. Now we start our step 2 process. Find your problems. आपली स्टेप 2 प्रोसेस आहे. तुमचे जे प्रॉब्लेम आहे, ज्या कारणाने तुम्ही त्रस्त आहात, दुखी आहात, तुमचे व्हायब्रेशन लो होत आहेत, त्या प्रॉब्लेमला फाइंड आउट करणे. स्टेप 2, फाइंड युअर प्रॉब्लेम. आय गिव्ह यू 2 minutes. फाइंड व्हॉट इज युअर प्रॉब्लेम. नाउ at one time only one problem will be recognized. एका वेळेला तुम्ही फक्त एकच प्रॉब्लेमला रिकॉग्नाइज कराल. मी तुम्हाला 2 मिनिट देत आहे. तुम्ही तुमचा प्रॉब्लेम रिकॉग्नाइज करा. शोधा, तुमच्या अंतर्मनामध्ये जा आणि बघा, विचारा तुमच्या अंतर्मनाला, सद्यस्थितीमध्ये असा माझा कोणता प्रॉब्लेम आहे जो मला त्रास देत आहे, ज्या कारणामुळे मी सतत दुःखी आहे. विचारा स्वतःला. टेक युअर टाइम अँड फाइंड युअर प्रॉब्लेम. सद्यस्थितीमध्ये तुम्हाला कशाची गरज आहे, ते मिळत नाही आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. काय आहे तुमचा प्रॉब्लेम, फाइंड आउट करा. डीप खोलमध्ये जा आणि विचारा स्वतःला, माझा काय प्रॉब्लेम आहे. ज्या ठिकाणी मी XYZ हे बोलणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम बोलायचा आहे. I recognize that XYZ is my problem. मी रिकॉग्नाइज केला आहे XYZ हा माझा प्रॉब्लम आहे. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है XYZ ये मेरा प्रॉब्लम है. I recognize that the need of my body and mind to have XYZ this problem. मी रिकॉग्नाइज केलेला आहे माझ्या शरीराची आणि मनाची गरज XYZ दिस प्रॉब्लम. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है मेरे शरीर की जरूरतें और मन जुड़ी हुई है XYZ इस प्रॉब्लम के साथ. I recognize that the resistance to let go of the need of this XYZ प्रॉब्लम. मी रिकॉग्नाइज केलेला आहे हा जो विरोध होत आहे, ही गरज लेट गो करण्यासाठी, सोडून देण्यासाठी XYZ या प्रॉब्लमच्या प्रति. मैंने रिकॉग्नाइज कर लिया है जो रेजिस्टेंस, जो विरोध मुझे हो रहा है इस
नीड को लेट गो करने के लिए, इसे छोड़ने के लिए XYZ इस प्रॉब्लम के प्रति। नाउ यू फाइंड आउट your problem. Now we move on. Step. लांब खोल श्वास घ्या. Now it's a time for use our next manifestation method. This is the energy tapping. So powerful and so successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is a very powerful and successful technique which align your mind, thought, emotion and feelings with your action. This is reprogramming of your subconscious mind and thought related to your current situation. ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडची रिप्रोग्रामिंग आहे. तुमचे मन, तुमच्या भावना आणि तुमचे विचार यांच्याशी संबंधित जी तुमची सध्याची स्थिती आहे. नाउ इट्स टाइम फॉर आवर फर्स्ट टॅपिंग मेथड. फर्स्ट टॅपिंग इज फॉर रिलीज ऑल रेजिस्टन्स रिलेटेड टू मनी. तुम्ही या अगोदर तुमचा जो प्रॉब्लेम फाइंड आउट केलेला आहे त्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही एक रेजिस्टन्स फील केला होता. त्या रेजिस्टन्सला आता आपल्याला रिलीज करायचं आहे, जी तुमच्या मनीशी रिलेटेड आहे किंवा तुमच्या इतर कोणत्या घटनेशी संबंधित आहे. माझ्या सोबत सोबत म्हणा आणि मी तुम्हाला जी टॅपिंग मेथड शिकवलेली आहे त्याला फॉलो करा. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे स्टॉप पॉइंटला टॅप करा. तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंटवर कंटिन्युअस टॅप करा आणि माझ्यासोबत म्हणा, माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणातून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. माझ्या सिस्टम मध्ये प्रचंड रेजिस्टन्स आहे. चांगल्या गोष्टी अनुभवण्यासाठी हा रेजिस्टन्स कदाचित पास्ट लाईफचा असेल, कार्मिक असेल, जेनेटिक असेल, माझ्या लहानपणापासून आला असेल, माझ्या स्वभावात आला असेल. पण कुठलीही गोष्ट जसा पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटीज माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आहे आणि अट्रॅक्ट झाली तरी ती फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करतो. माझ्या लाईफ मध्ये कुठलीही गोष्ट, कुठलीही चांगली गोष्ट जसं पैसा, हेल्थ, रिलेशनशिप, जॉब, बिझनेस और लाईफ चेंजिंग ऑपॉर्च्युनिटी माझ्या लाईफ मध्ये अट्रॅक्ट होत नाही आणि अट्रॅक्ट झाली तरी फार काळ टिकत नाही. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकार करते. आणि हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतो, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. हा जो रेजिस्टन्स आहे, जो सगळ्या चांगल्या गोष्टी माझ्या लाईफ मध्ये ब्लॉक करतोय, त्यातून मी स्वतःला रिलीज होऊ देत आहे. टॅप करा. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या बाजूला रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. डोळ्याच्या खाली रिकॉग्नाइज, 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 रिलीज, 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 चेंज, 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 हील, हील, हील. नाकाच्या खाली
recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. ओठांच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट, टॅप करा तिथे. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. टॅप करा तुमच्या मस्तकावर. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. नाकाच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. ओठांच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट, टॅप करा तिथे. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. टॅप करा तुमच्या मस्तकावर. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोळ्याच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. नाकाच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. ओठांच्या खाली recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. कॉलर बोन एक्झॅक्टली सेंटर ऑफ स्पॉट, टॅप करा तिथे. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. तुमच्या काखेमध्ये छातीच्या बाजूला recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. डोक्याच्या वर सॉफ्ट टॅप करा. recognize, 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 release, 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 change, 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 heal, heal, heal. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडातून श्वास सोडा. तुम्ही बघत आहात तुमच्या श्वासांची गती आता बदललेली आहे. श्वास आणखी हलके झालेले आहेत. नाउ टॅपिंग 2 अट्रॅक्ट अबंडन्स. धन आकर्षणामध्ये येणारे जे काही ब्लॉकेजेस आहेत त्याला आपण आता रिलीज करूया आणि धनाला आकर्षण करण्यासाठी, अबंडन्सला अट्रॅक्ट करण्यासाठी ही मेथड वापरूया. रिलीज ऑल ब्लॉक अँड अट्रॅक्ट अबंडन्स. लांब खोल श्वास घ्या. तुमच्या तळ हाताच्या कडेला कराटे चॉप पॉइंट वर टॅप करा. पॉवरफुल टॅप करा. आय रिलीज पास्ट लाईफ, जेनेटिक, कार्मिक, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I release past life genetic, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cells deserve to experience money,
freedom, and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom, and abundance. I release past life genetic, karmic, childhood blockages that block the flow of money in my life. My every cell deserves to experience money, freedom, and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom, and abundance. टॅप करा तुमच्या मस्तकावर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोनवर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. छातीच्या बाजूला. चेस्टच्या बाजूला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. पुन्हा एकदा मस्तकावर टॅप करा. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या कडेला साईडला. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोळ्याच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. नाकाच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. ओठांच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. कॉलर बोन. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. काठीच्या खाली. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. डोक्याच्या वर. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. रिलीज, चेंज अँड हील. मस्तकावर टॅप करा आणि म्हणा, आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्याच्या कडेला. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोळ्यांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. नाकाच्या खाली. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. ओठांच्या खाली टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. कॉलर बोनला टॅप करा. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. टाकाच्या खाली. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. डोक्याच्या वर. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. आय चूज टू अट्रॅक्ट वेल्थ इन माय लाईफ. रिलॅक्स. लांब खोल श्वास घ्या आणि तोंडातून श्वास सोडा. लांब खोल श्वास घ्या. तोंडावाटे श्वास सोडा. तुम्ही बघत आहे तुमचं शरीर अगोदरपेक्षा आणखी जास्त हलकं झालेलं आहे. तुमचे पूर्ण ऊर्जा शरीर, मनस शरीर, मनातल्या भावना, तुमच्या फिलिंग्स, तुमचे विचार शांत आणि हलके झालेले आहे. तुम्ही फील करत आहे तुमच्या शरीरातल्या कणाकणाला तुमची बॉडी एकदम लूज आणि शिथिल झालेली आहे. काहीही एफर्ट, काहीही हार्डनेस, स्टिफनेस, रेजिस्टन्स, बर्डन, प्रेशर, स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फिअर अशा कोणत्याच भावना तुमच्या आतमध्ये सध्या नाही आहे. तुम्ही पूर्णपणे रिलीज केलेला आहे. पूर्णपणे शांत आणि शिथिल झालेला आहात. ओके. दोन्ही हात जोरात घासा. बॅक टू युअर बॉडी, बॅक टू युअर कॉन्शियसनेस. आय होप सर्वांना आजचं सेशन फार आवडलं असेल.
हळूहळू हात, मान, खांदे हलवा आणि आपल्या बॉडीमध्ये परत या. Lots of love and gratitude. Lots of blessings, all of you. Angels always bless you, bless you, bless you. Lots of gratitude. Thank you, thank you, thank you so much for joining this meditation. Very, very good night. Bless you all.